पाशा पटेल जी आहेत ते तर मंत्री शेतकरी नेते राहिलेले आहेत. त्यांनी खूप काळ म्हणजे भारतीय जनता पार्टीचा आज त्यांच्याकडे आज त्यांनी पाहायचं झालं तर त्यांनी आज बांबूचा उद्योग महिलांसाठी उद्योग आज त्यांनी पूर्व भागात त्यांनी अमर पटेलला जर आम्ही त्यांच्यासोबत घेतलं म्हणजे राजकारणच नाही तर राजकारणाच्या पलीकडेही जाऊन पाशा पटेल यांचं कार्य उत्तम आहे, एकदम चांगलं आहे. म्हणून आम्ही 4 उमेदवार आहेत, आमचे सक्षम आहेत. नमस्कार, मी तुळशीराम शेळके. आपण पाहताय महाराष्ट्र जीवन न्यूज. मी आज एका उमेदवाराची मुलाखत घेणार आहे. मुलाखत अशासाठी म्हणतो की एक उमद नेतृत्व या लातूर शहर महापालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेलं आहे. निर्मला रमेश कांबळे असं यांचं नाव आहे. ताई, महाराष्ट्र जीवनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार, जय भीम. आज प्रभाग क्रमांक 2 मध्ये तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरलात. काय समस्या घेऊन, काय अडचणी घेऊन मतदारांच्या तुम्ही निवडणूक लढवत आहे? महिलांच्या हाती उद्योग नाहीत, महिला बेघर आहेत. लाडकी बहीण योजना तर चालूच आहे, परंतु त्यांना स्वतःचा उद्योग पाहिजे. घरी बसून काहीतरी त्यांना उद्योग करायचे आहेत. त्यांनी दररोज काहीतरी 200-300 रुपये कमवावं आणि कमवून त्यांनी स्वतःचा उदरनिर्वाह करावं. ह्यासाठी मी प्रभाग 2 मधून त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी तयार आहे. म्हणजे महिलांच्या हाताला काम नाही, इथला युवक जो आहे तो बेरोजगार आहे, यासाठी तुम्ही कार्यरत असणार आहेत. परंतु या प्रभागामध्ये काय समस्या काय आहेत, सध्या अडचणी काय आहेत, कुठले प्रश्न आहेत प्रभागामधले? हा प्रभाग अगोदर काँग्रेसचा पूर्व भाग म्हणलं तर एक गड समजायचे, परंतु आता भारतीय जनता पार्टीचा आम्ही इकडं कमळ अगोदर आम्ही जुनी कार्यकर्ते आहे. मी 2012 पासून भारतीय जनता पार्टीचं काम करत होते आणि प्रत्येक घराघरामध्ये मी कमळ पोहोचलेला आहे आणि त्यांचा सपोर्ट आहे महिलांचा की मी प्रत्येक वेळेस महिलांच्या घराघरापर्यंत गेलेले आहे. कोणतीही योजना असेल, जनधन योजना असेल, महिलांच्या ज्या काही योजना आहेत त्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत. कामगार योजना असेल, त्यांचे भांडे मिळणं, त्यांना मिळवून देणं, परत निराधार महिलांच्या पगारी करून देणं, असं त्या महिलांना. परत जे काही महिला काही विधवा महिला आहेत त्यांच्या पण पगारी केलेल्या आहेत. त्यांच्यासाठी आम्ही सारखं पळत असतो. परत आमच्या भागामध्ये काही अंगणवाडी नाही, त्या अंगणवाडीसाठी पण काहीतरी त्या ठिकाणी अंगणवाडी व्हावी ह्यासाठी पण आम्ही प्रयत्न करत आहोत. नक्कीच. तर विधवा महिलांचं पेन्शन असेल किंवा वृद्धापकाळ योजना असतील किंवा महिला व बालकल्याण विभाग विकासांतर्गत अंगणवाडी केंद्र असतील, अशा वेगवेगळ्या कामासाठी ह्या सतत कार्यरत आहेत, कार्यशील आहेत. आणि मी माझं कार्य निशुल्क प्रामाणिकपणानं केलं, याकडे मला मतदारांनी मला कौल द्यावा असंही यांचं म्हणणं आहे. ताई, मला सांगा, का तुमच्या 4ही उमेदवाराला निवडून द्यायचं, का तुमच्या पाठीमागे राहायचं? बघा, आता सध्या केंद्रात राज्यात भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि आमचं सरकार, आमचे देवेंद्र भाऊ आज लखपती दिदी बी करणार आहेत महिलांसाठी. प्रभाग म्हणूनच नाही तर पूर्ण राज्यामध्ये आज मोदीजीचं सरकार आहे आणि जे योजना येतील ते आज कमळामुळेच येणार आहेत. आणि आम्ही म्हणजे आमच्या प्रभागातली आज रवींद्र सुडे ते प्रभाग मध्ये आमच्या बरोबर आहेत, आमच्या सोबत. त्यांनी 2 टर्म माजी नगरसेवक आहेत, त्यांचं पण काम चांगलंच आहे. आणि पुष्पाताई भडीकर ताई, त्यांचा मुलगा पण भारतीय जनता पार्टी BJP मध्ये काम करतो, पण त्याचं पण सर्कल चांगलं आहे. आणि पाशा पटेल जी आहेत ते तर मंत्री शेतकरी नेते राहिलेले आहेत. त्यांनी खूप काळ म्हणजे भारतीय जनता पार्टीचा आज त्यांच्याकडे आज त्यांनी पाहायचं झालं तर त्यांनी आज बांबूचा उद्योग महिलांसाठी उद्योग आज त्यांनी पूर्व भागात त्यांनी अमर पटेलला जर आम्ही त्यांच्यासोबत घेतलं. म्हणजे राजकारणच नाही तर राजकारणाच्या पलीकडेही जाऊन पाशा पटेल यांचं कार्य उत्तम आहे, एकदम चांगलं आहे. म्हणून आम्ही 4 उमेदवार आहेत, आमचे सक्षम आहेत. आणि आम्ही डोर टू डोर, मी महिला निर्मलाताई कांबळे डोर टू डोर घरापर्यंत गेलेले आहे. असं घर नाही की त्या घरापर्यंत आम्ही पोहोचलो नाही. आणि ज्यावेळेस आम्ही थोडंसं गेल्या 2017 मध्ये मी स्वतः मतदानाला आम्ही 200-300 मतांनी आमच्या सीट गेलेल्या होत्या, पण ह्या वेळेस आमच्या बरोबर पाशा पटेलचे मुलगा अमीर पटेल आहे, त्यामुळं तो प्लस मध्ये आहेत. आम्हाला आज डोक्यावर घेतलेला आहे सगळं, बरकत नगर, साईबाबा नगर,
सगळीकडला भाग फक्त ह्या वेळेस कमळच फुलणार असं म्हणत आहेत सगळे. बरं, म्हणजे तुम्हाला ठाम विश्वास आहे. पाशा पटेल जर पाहिलात आपण तर ते एक शेतकरी नेते राहिलेले आहेत, कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष आहेत आणि भारतीय जनता पार्टीचे एक विश्वासू कार्यकर्ते आहेत. त्यांनी राजकारणाच्या पलीकडेही जाऊन समाजकारण केलेलं आहे आणि त्यांच्या राजकारण आणि समाजकारणाचा वसा अमर पाशा पटेल हे चालवणार आहेत, म्हणून तेही आज रिंगणात उतरलेत. त्याचाही फायदा कुठंतरी त्या उमेदवारांना होणार आहे. बरं, येणाऱ्या काळामध्ये अजून काय तुम्ही स्कीम राबवणार आहात, कुठल्या योजना राबवणार आहात का? येणाऱ्या काळामध्ये काही म्हणजे पेन्शनधारक काही लोक आहेत, त्यांच्यासाठी काही योजना, त्यांना विरंगुळा करण्यासाठी एक ठिकाण, परत लहान लेकरासाठी अंगणवाड्याची सोय करायची, परत आपल्या म्हणजे प्रभागामध्ये काही मंदिर आहेत, मस्जिद असतील, त्या ठिकाणचं सुशोभीकरण करणं किंवा काही परत व्यायामशाळा, ग्रंथालय, पेपर वाचणं, असं एक ठिकाणी असं त्या ठिकाणी त्या भागामध्ये आम्ही योजना राबवणार आहोत. बरं, नक्कीच. बरं, आता फक्त महिलांच्या बाबतीत विचारतो, तुम्ही निवडून आल्यानंतर 100 दिवसामध्ये असा एखादा ठोस कोणतं पाऊल उचलणार का? 100 दिवसामध्ये 100 दिवसामध्ये मी खास महिलांसाठी एक छोटासा किंवा मोठा गृह उद्योग, ज्याने की हातामध्ये त्यांना काम मिळावं, दररोजच्या दररोज त्यांनी 200 किंवा 300 तरी स्वतः त्यांना मिळावे. सगळ्यात जिव्हाळ्याचा प्रश्न आहे तो. ठीक आहे. काय सांगाल, तुम्हाला आता ह्या मतदारांचा कसा प्रतिसाद आहे? जेव्हा तुम्ही प्रभागामध्ये फिरता तेव्हा तुम्हाला कसा प्रतिसाद आहे? मला एक म्हणायचं की आता जे आमच्या समोरचे जे प्रतिस्पर्धी आहेत ते म्हणजे एका वार्डातले नाहीत, कधी त्यांनी कुणाची त्यांची ओळख पण नाही, ते असे उमेदवार आमच्या समोर आहेत. आणि आम्ही आम्ही जे आहेत, आता रविभाऊ झालं, बडीकरताई झालं, पाशाबाई झालं, हे जे आहेत उमेदवार ही सगळ्यांच्या संपर्कातले आहेत. पण विरोधक म्हणतात की 2.5 वर्ष सत्ता त्यांची महापालिकेवर होती, त्यांनी काहीच काम केलं नाही. ड्रेनेजचा प्रश्न आहे, मागच्या पावसाळ्यामध्ये घराघरात पाणी शिरलं लोकांच्या, ते सगळं खापर तुमच्या माथ्यावर फोडतात. नाही, आम्ही घराघरापर्यंत गेलो. आम्ही आमच्या अर्चनाताई पाटील चाकूरकर असतील, माननीय जिल्हाध्यक्ष अजित भैया पाटील कवेकर असतील, त्यांनी आम्ही प्रभागामध्ये जयनगर असेल, मोहननगर असेल, त्या ठिकाणी आम्ही फिरलो. त्या ठिकाणचे आम्ही तहसीलदाराला भेटून त्यांना निधी आम्ही मंजूर करून दिलेला आहे. बरं, थोडक्यात आता शेवट करूया आपण, वेळेचंही बंधन आहे. हो नाही मध्ये मला उत्तर द्या. निवडून आलात तर महिलांसाठी स्वतंत्र तक्रार कक्ष सुरू करणार आहात हो, का? करणार. महिलांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे चौकात बसवणार आहात हो, का? बसवणार. घरगुती हिंसाचाराच्या घटना घडत आहेत, 498 498 सारखे जे गुन्हे आहेत ते घडत आहेत, त्याच्यासाठी ठोस पाऊल काय उचलणार आहात का? हो, उचलणार ना. प्रभागात मद्य विक्री जी आहे किंवा 2 नंबरचे अवैध धंदे जे आहेत ते जर धंदे चालले तर त्या अवैध धंद्याविरोधात आपण ठोस पाऊल उचलणार आहात का? ठोस आम्ही ते धंदे होऊ देणारच नाही त्या भागामध्ये. पक्षाचा निर्णय जर एखादा चुकीचा वाटला तर पक्षाच्या विरोधात जाल का? पक्षाचा निर्णय चुकीचा होणारच नाही. पक्ष आमचा हो नाही मध्ये फक्त पक्षाचा एखादा निर्णय जर चुकीचा वाटला तुम्हाला तर मग त्या विरोधात जाणार का नाही? हो, विरोधात तर जावंच लागेल ना. शेवटी जनता असते, जनतेसोबत राहावं लागतं. शेवटी जनतेसोबत राहावं लागतं आणि पक्षाने जर पक्ष तर निर्णय चुकीचा घेणार नाहीत असा ठाम विश्वास आहे. परंतु जरी घेतले तरी तिथंही मी बोलेन आणि या जनतेसाठी मी सतत माझं कार्य अखंडपणानं करत राहीन असा ठाम विश्वास निर्मलाताई रमेश कांबळे यांनी दिलेला आहे. येणाऱ्या 15 तारखेला महानगरपालिकेची निवडणूक आहे, मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे आणि 16 तारखेला लागलीच निकाल लागणार आहे. परंतु निर्मलाताईचं जे हे कार्य आहे, सामाजिक कार्य आहे, सामाजिक कार्याचा वटवृक्ष जो आहे तो वटवृक्ष 16 तारखेला मोठा दिसेल का? त्या वटवृक्षाचं फलित आपल्याला येणाऱ्या निवडणुकीमध्ये दिसेल का? हाही प्रश्न खरं तर लक्ष ठेवण्यासारखा आहे आणि मतदार नक्कीच यांच्या पाठीमागे राहतील असाही ठाम विश्वास यांनी व्यक्त केलेला आहे. बघूया प्रभाग क्रमांक 2 मध्ये तुम्हाला काय वाटतं, तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत ते महाराष्ट्र जीवन न्यूजच्या फेसबुक पेजवरती कमेंट करून सांगायला विसरू नका. जर तुम्हाला आमचे नवनवीन अपडेट्स, नवनवीन बातम्या जर हव्या असतील तर महाराष्ट्र जीवन न्यूजच्या फेसबुक पेजला फॉलो करा, लाईक करा आणि यूट्यूबला जाऊन यूट्यूबवरती सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. नमस्ते.